फक्त दोन गोष्टीची त्रुटी सांगितली होती. कुठली गोष्ट की एक पहिली म्हणजे शौचालयाचा दाखला नाही, शौचालय वापरत असल्याचा दाखला नाही काय. तर आणि दुसरी त्रुटी काय सांगितली होती की मतदार यादी जी आहे त्याची प्रमाणित प्रत नाही. आता शौचालयाचा दाखला आणि मतदार यादीची प्रमाणित प्रत हे मागणी मागच्या ह्यांना 15 जशी निवडणूक लागली तेव्हापासून मुख्याधिकाऱ्याकडे ईमेल केलेत. आमच्याकडे सगळ्या त्याच्या कॉपी आहेत की आम्ही हे सगळे पैसे भरलेत, आम्हाला हे दाखले द्या. म्हणजे निवडणुकीला उभं राहण्याच्या करता आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा द्यायची नाहीत. हे अशा पद्धतीचं षडयंत्र. मग ते कलेक्टर साहेबांनी हस्तक्षेप केला म्हणून ती कागदपत्र मिळाली. शौचालयाचा दाखला मागितल्यावर मुख्याधिकाऱ्याने उलट उत्तर काय पाठवलं माहित आहे की तुमचं शौचालय आहे हे मान्य आहे, म्हणजे त्यांचा बंगला आहे गावात, एक सोडून 2 शौचालय आहेत, परंतु शौचालय वापरात असल्याच्या संदर्भातली खातरजमा होत नसल्याने तसा दाखला देता येत नाही. आता शौचालयात वापरात असल्याची खातरजमा कशी करायची? म्हणजे शौचालयाला बसल्यानंतर फोटो काढून व्हिडिओ काढून यांना पाठवायचा का? म्हणजे अशा पद्धतीचे थरटास उत्तर यांनी सरकारी कागदावर दिलेले आहेत. त्यामुळे हा बदर म्हणजे तिथला मुख्याधिकारी जो आहे आणि जो आता मला वाटतं सहाय्यक निवडणूक अधिकारी आहे तिथला, त्याला सस्पेंड केला पाहिजे. हे मग आम्हाला हे कलेक्टर साहेबांनी मदत केली म्हणून आम्हाला ही कागद ज्यावेळेला अर्ज भरायला उज्ज्वला तिथे गेल्या. सगळ्यामध्ये दोषी कोण आता? प्रशासकीय अधिकारी आहेत की राजन पाटील? सगळे राजन पाटला सकट प्रशासकीय अधिकारी हे सगळे याच्यामधले दोषी आहेत. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि हे फक्त निवडणूक बिनविरोध करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे आणि बिनविरोध व्हावी म्हणून कुठल्याही तराला जाऊन तुम्ही अर्ज बाद करताय आणि पळपुटे आहेत हे.